नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर खूप वेळानंतर आपला व्लॉग येत आहे आणि हा व्लॉगसुद्धा किचन व्लॉग आणि काहीतरी स्पेशल असणार आहे. तर मी पुढे पुढे तुम्हाला दाखवीन, ते तुम्ही बघत राहा. आणि खूप खूप सॉरी, व्लॉगला थोडा उशीर झाला त्यामुळे. आणि आता आपले असेच व्लॉग कंटिन्यू राहतील. तुम्ही असाच आधी जसा रिस्पॉन्स दिला आहे तसाच आतासुद्धा द्या. तर चला बघूया. तर आजचा दिवस खास आहे. आज स्पेशल म्हणून मी माझ्या सासऱ्यांसाठी काहीतरी बनवणार आहे. त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना सहज सकाळी फोन केला आणि विचारलं, पप्पा तुम्हाला काय खायला आवडेल, काय बनवू तुमच्यासाठी. तर त्यांचं माहिती आहे, आपलं घरातलंच बनव, साधं बनव, चालेल मला. कधीही कुठल्या गोष्टीसाठी त्यांनी माझ्यासमोर हट्ट केला नाही, काही नाही. पण मी त्यांना त्यांच्या आवडीचं काही जेवायला बनवणार आहे. तर चला. तर आपण आज त्यांच्यासाठी आमरस पुरी आणि त्यांना आवडते पावभाजी, आणि त्यांनी मला सांगितलेलं माझ्यासाठी पुरी बनव, तर म्हणून मी आमरस पुरी आणि पावभाजी बनवणार आहे. तर आता तुम्हाला माहिती आहे, आमरस बनवायला तर आंबे लागतातच. तर आपण बनवणार आहोत आमरस पुरी आणि पावभाजी. तर चला. तर तुम्ही काही गोष्टी नोटीस केल्यात का माझ्या मागे? मी थोडं किचनमध्ये थोडं चेंज केलं आहे. आपले मनी प्लांट वगैरे थोडं डेकोरेट केलेलं आहे आणि भांडी वगैरे थोडं एक्सचेंज केलेलं आहे. तर यापुढे पण अजून काय काय माझ्या डोक्यात नवीन नवीन येईल ते मी करत राहीन आणि तुम्ही बघत राहा. तर सगळ्यात आधी आपण पुरीचं पीठ मळून घेणार आहोत. थोडासा मैदा आणि थोडंसं गव्हाचं पीठ मिक्स करून आपण ते पीठ तयार करून घेऊया. आता आपण याच्यात गव्हाचं पीठ घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण त्याच्यात थोडासा मैदा ॲड करणार आहोत. आपल्याला पुऱ्या जास्त नाही बनवायच्या आहेत, थोड्याशाच बनवायच्या आहेत, म्हणून आपण थोडंसंच करणार आहोत. आता हे बॅटर पूर्ण आपण मिक्स करून त्याचा गोळा बनवणार आहोत. याच्यात आपण टाकणार आहोत थोडंसं मीठ. आता आपण हा डो तयार करूया. पीठ आपल्याला थोडासा जाडसरच मळून ठेवायचा आहे, कारण आपण हा पीठ थोडा रेस्टला ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर आमरस तयार करणार आहोत. तिथपर्यंत हा पीठ चांगला मऊ मऊ होऊन जाईल. पीठ आता आपण झाकून ठेवणार आहोत. आता आपण आंबे धुवून घेणार आहोत आणि त्यातलं गर आपण काढणार आहोत. आपण धुवून घेतलेलं आहे, आता आपण त्यांना कट करूया. हे आंबे माझ्या माहेरचे आहेत, माझ्या पप्पांच्या मेहनतीचे नॅचरल आंबे, कुठलेही पावडर नाही, काही नाही. आपण आता सगळे आंबे कट करून घेऊया. आता आपण आंब्यातलं गर काढून घेणार आहोत. अशाच प्रकारे आपण सगळ्या आंब्याचा गर काढून घेणार आहोत. आपण याच्यात आंब्याचा सगळा बॅटर काढून घेतलेला आहे. याच्यात आपण थोडी साखर टाकणार आहोत, थोडीशी वेलची पावडर टाकणार आहोत आणि याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. आपण याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया. आमरस तयार आहे. आता आपण याला फ्रीजमध्ये ठेवूया सेटिंगसाठी.
आता आपण काय करत आहोत, स्मॅश. आपल्या सगळ्या व्हेजिटेबल्स ज्या बॉईल करून घेतलेल्या आहेत त्यांना आपण मस्तपैकी स्मॅश करून घेत आहोत. तर त्याला ज्या आपल्या सगळ्या भाज्या आहेत त्या आपण उकडून घेतलेल्या आहेत त्यांना आपण स्मॅशला काय बोलतात मराठीत? चांबाडा. आपले मिस्टर शेफ आलेले आहेत, ते आपल्या व्हेजिटेबल स्मॅश करत आहेत आणि आता मी बनवायला घेणार आहे पावभाजी. तर चला करूया. जे हाडकाम असतं ना तेच काय बोलवते मला. खूप इझी काम देते मी त्यांना करायला. तर फर्स्ट आपण पावभाजी बनवूया, त्याच्यानंतर पुरी बनवूया. आमरस आपला रेडी आहे. तर आपल्याला पावभाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे एव्हरेस्टचा पावभाजी मसाला, कांदा बारीक चिरलेला, शिमला मिरची बारीक चिरलेली, टोमॅटो प्युरी, कोथिंबीर आणि मिरची गरजेनुसार, आणि बटर घेतलेलं आहे, आणि लाल मिरची आणि लसणाची पेस्ट बनवली आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे आपल्या बॉईल केलेल्या व्हेजिटेबल्स आणि बटर आणि ऑइल. तर आता चला करूया. आता आपण ॲड करणार आहोत बटर. हा पूर्ण बटर आपण ॲड करणार आहोत. जेवढा बटर तेवढी पावभाजी चवीला चांगली लागणार. आणि एकदम थोडंसं तेल, बटर आपला करपू नये म्हणून. टाकणार आहोत जिरा आणि थोडीशी राई. आता आपण याच्यात ॲड करणार आहोत कांदा. कांदा चांगला नरम होईपर्यंत त्याला शिजवून घेणार आहोत. फ्लेवरसाठी घेतलेली आहे थोडीशीच, कारण आपण लाल मिरची सुद्धा घेतलेली आहे त्याच्यामुळे. कांदा एकदम नरम होत आलेला आहे. आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत शिमला मिरची. चांगली शिजवून घेऊया. आता आपण आपली शिमला मिरची सुद्धा एकदम नरम झालेली आहे. आता आपण ऍड करणार आहोत टोमॅटो प्युरी. मिक्स करून घेणार आहोत. शिजवून घेऊया. त्याच्यानंतर याच्यात मसाले ऍड करणार आहोत. प्युरी टाकल्यानंतर छान उकळी आलेली आहे. आता आपण याच्यात मीठ टाकणार आहोत. भाज्या शिजवताना आपण मीठ टाकलेलं, त्याच्यामुळे मीठ आपण कमीच टाकणार, नंतर लागला तर आपण ऍड करू शकतो. आता आपले बेसिक घरगुती मसाले टाकून घेऊया. थोडा हळद, गरम मसाला, लाल मिरची पावडर थोडीशी. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत एव्हरेस्टचा पावभाजी मसाला. हे आपण 2 मसाले ॲड करणार आहोत. आता आपण याला मिक्स करून घेऊया. हे मिक्स झाल्यानंतर याच्यात आपण लसूण आणि लाल मिरचीची पेस्ट टाकणार आहोत. तिखट असल्यामुळे अंदाजाने मीठ टाका. आपले सगळे मसाले शिजून आले, त्याच्यात थोडीशी कोथिंबीर घालायची, चांगलं मिक्स करून घ्यायचं. मी यात अजूनही पाणी ॲड केलेलं नाही आहे. चांगलं 2-3 मिनटं चांगले मसाले शिजवून घेऊ. आता आपण याच्यावर झाकण ठेवूया. आता आपले मसाले छान शिजलेले आहेत, मस्त वास सुटलेला आहे. आपले मसाले मस्तपैकी शिजलेले आहेत, मस्त वास सुटलेले आहेत. आता आपण याच्यात बॉईल केलेले व्हेजिटेबल्स ॲड करणार आहोत. मिक्स करून घ्यायचं. आपली पावभाजी रेडी झालेली आहे आणि आता आपण वरतून बटर ऍड केलेलं आहे आणि आता थोडी कोथिंबीर ऍड करून तिला रेस्टला ठेवणार आहोत.
आमचे पप्पा आलेले आहेत आता कामावरून बर्थडे सेलिब्रेशनसाठी. ते खास मेजवानी आणि केक आणलेला आहे. हॅपी बर्थडे पप्पा. थँक्यू बाबा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. बोला हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे काय बोला आता. थँक्यू. येस येस. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर पप्पा. हॅपी बर्थडे टू यू. बघा एवढं मी गप्पाव. हॅपी बर्थडे. आयुष्यात तुम्हाला खूप सुख मिळू दे. तुम्ही तुमचं जीवन आरोग्यदायी जगा. फिरायला न्या आम्हाला. चीज चीज पावभाजी पप्पा तुमच्या आवडीची. सांगा कशी झालंय खाऊन. अजून खाल्लीच नाही. आई बघा मला केक भरवते.